नमस्कार. माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, बघता बघता प्रभू रामचंद्रांचं श्रीरामचंद्रांचं नवरात्र अगदी एका दिवसावर आलेलं आहे. 13 एप्रिलपासून श्रीरामांचं नवरात्र सुरू होत आहे. श्रोते हो, हा श्रीरामसेवेसाठी पर्वकाळ आहे. जास्तीत जास्त रामनामाचं स्मरण करा. जास्तीत जास्त रामरक्षेची आवर्तना करा. जी रामरक्षा आपल्याला ह्या कलियुगात या महाभयंकर दुस्सह कठीण काळात तारून नेणार आहे, अगदी 100%. म्हणून प्रभू रामचरणांचं स्मरण करा, त्यांची सेवा जास्तीत जास्त करा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप. विशाल बुद्धीच्या कुशागर बुद्धीच्या महर्षी व्यासांनी ज्ञानाचा प्रज्वलित असा दीप भारतीय संस्कृतीच्या हवाली केला आहे, ज्याचं तेज शाश्वत काळ या संस्कृतीत विराजमान राहणार आहे. असे महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला कोटीशः नमस्कार करते. यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. ज्या रामचंद्रांचं आता नवरात्र सुरू होत आहे, पर्वकाळ सुरू होत आहे. श्रोते हो, ह्या नवरात्राला प्रारंभ होण्यापूर्वीपासूनच 3-4 दिवस मनामध्ये असा एक हर्षाचा वसंत ऋतू सुरू झालेला असतो. असं वाटतं की आता माझ्या रामाची मी किती सेवा करू, त्याची किती भजनं म्हणू, त्याचं किती नामस्मरण करू, रामरक्षेची किती आवर्तनं करू. असा एक प्रभू रामचंद्रांचा त्या काळापासून तर ह्या कलियुगापर्यंत एक अत्यंत प्रभावशाली असा लौकिक जनमानसावर विराजमान आहे. अशा प्रभू रामचंद्रांचं या नवरात्रात 9 दिवसात जास्तीत जास्त स्मरण करा, असं पुनश्च आवाहन करते. आणि प्रभू रामचंद्रांचा आपण श्रीरामाष्टकामधला एक श्लोक म्हणूया. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं. नमामि राममीश्वरं. नमामि राममीश्वरं. प्रभू रामचंद्रानंतर भगवान योगेश्वर, ज्यांच्या मुखकमलातनं प्राप्त झालेल्या गीतामृतावर आपलं पालन पोषण भरण रक्षण होतंय. श्रोते हो, योगेश्वराचं स्मरण आपल्याला करायचं आहे. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गांधारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तककेशवः. कसं म्हणताना आनंदाच्या लहरीच्या लहरी चित्तामध्ये मनामध्ये उठत राहतात हो. एवढी महाभयंकर कुरुक्षेत्राची ती रणनदी की जिथे कौरवांसारखे, दुर्योधनासारखे, अश्वत्थामा विकर्णासारखे घोर सैन्य आहे, जिचा किनारा भयंकर आहे, अशी ही रणनदी पांडवही सोत्तीर्णा, पांडवांनी उत्तीर्ण केली हो. पांडवांनी उत्तीर्ण केली कारण कैवर्तक केशव, हा त्यांचा नावाडी केशव आहे ना. आमचा योगेश्वर त्याचा नावाडी आहे. मग का नाही त्यांची नाव पहिलं तीराला जाणार. अशा या योगेश्वराला कोटीशः 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 नमस्कार करूया आणि त्यांचे कृतज्ञ राहून आपण माऊलींचं स्मरण आता
करणार आहे ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली योगियांची सावली, अशी ज्ञानोबा माऊली यांचं आपण स्मरण करू, ज्यांच्या कृपेने आपण भावार्थ दीपिका वाचत आहोत. साक्षात भगवान पांडुरंग रुक्मिणीला सांगताय, जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळही कुळे पवित्रा जयाचे निदर्शने तो. ऐसे सांगता ऋषिकेशी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य ज्याची कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी माई म्हणते, हो जी सगळ्या जगाची जननी आहे तिची कूस धन्य धन्य हो. पण ती म्हणते ज्ञानोबा माऊली ज्या मातेच्या कुशीत जन्मले तिची कूस धन्य धन्य आहे. श्रोते हो, ज्ञानोबा माऊलीच्या चरणी कोटीशहा नमस्कार करूया आणि या सगळ्या थोरा मोठ्यांचे शुभाशीर्वाद घेऊन आपण आपल्या ज्ञानेश्वरीच्या पुढच्या भागाकडे वळूया. आपला 6वा अध्याय सुरू आहे. आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय. हा 6वा अध्याय आपला सुरू आहे. यामध्ये आपल्या 40 ओव्या आपण पाहिलेल्या होत्या, 245 ओव्या पाहिलेल्या होत्या. 240 ते 245 अशा ओव्या आपण पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला 245व्या ओवीचा धागा पकडायचा आहे. जर धागा पकडायचा झाला विषयाचा, तर हे सध्या जे योगी लोक आहे ज्यांची कुंडलिनी जागृत झाली आहे, कुंडलिनीचं वर्णन चालू आहे हे तुम्हाला माहीतच आहे की कुंडलिनी जागृत झालेल्या योगी लोकांचं वर्णन सुरू आहे. 245मध्ये सांगितलं होतं की मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. योगी लोकांची कुंडलिनी जागृत झाली आहे आणि असे ते जपुंज झालेले जे योगी लोक आहे त्यांना आपल्या दोन्ही नागपुड्यातून वाहणारे, चंद्रनाडीतून वाहणारा आणि सूर्यनाडीतून वाहणारे दोन्ही वायू जे आहेत ते जर शोधायला गेलं, कल्पिजे अनुमानू त्यांना शोधायला गेलं, वातीवरी पवनू गिवसिता न दिसे, तर त्या नाकासमोर वात जरी धरली पेटलेली तरी दिसणार नाही, इतके ते वायू स्थिर झालेत. सूर्यनाडीतून वाहणारा प्राणवायू आणि चंद्रनाडीतून वाहणारा अपान वायू हे दोघं तिथे स्थिर झालेत. ज्योत लावली तरी ते दिसणार नाही, इतके ते वायू त्या योग्याच्या शरीरामध्ये स्थिर झाले आहेत. ओवी क्रमांक 246. बुद्धीची फुलिका विरे परिमळ घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. त्या योग्याची अवस्था कशी होते पहा, कुंडलिनी जागृत झालेला. बुद्धीची फुलिका विरे, फुलिका म्हणजे जाणीव, फुलिका म्हणजे जाणीव, बुद्धीची जाणीव नेणीव, शुद्ध बुद्धीची काय ज्याला म्हणतात एक तल्लीनता, जाणीवच शब्द योग्य आहे. बुद्धीची फुलिका विरे, बुद्धीची जाणीव विरून जाते, बुद्धीची जाणीव विरून जाते. कोणाच्या? योग्याच्या. कोणता योगी? ज्याची कुंडलिनी जागृत झाली आहे, ज्याला चंद्रामृताचं अमृत मिळालेलं आहे, ज्या योग्याच्या शरीराचा पूर्ण पुनर्जन्म झाला आहे, ओळखूच येणार नाही की कुंडलिनीसाठी तपस्या करणारा हा योगी का कुंडलिनी जागृत झाल्यावर हा असलेला हा योगी आहे हे कळणारच नाही. तर इथे सांगितलं आहे बुद्धीची फुलिका विरे, त्याच्या बुद्धीची जाणीव विरून जाते. नंतर परिमळ घ्राणी उरे, त्याचा नाकामध्ये जो परिमळ आहे, आपलं घ्राणेंद्रिय जे आहे त्याचा विषय आहे गंध. त्यामुळे घ्राण म्हणजे नाक, परिमळ म्हणजे गंध. गंध हा जो विषय आहे तो नाकामध्येच उरतो. परिमळ घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. म्हणजे नाकाचा जो विषय आहे गंध, तो गंध तिथेच राहतो, तो विषयाकडे वळत नाही. नाकामधला गंध किंवा हे जे आपलं श्रवणेंद्रिय आहे
ते त्या गंध या विषयाकडे जात नाही, ते घ्राणेंद्रियामध्येच राहतं. म्हणजे शब्द आणि विषय यांचा संबंध या योग्याच्या बाबतीत येत नाही. आणि मग पुढे हा गंध कुठे जातो? तो ही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. आणि तो जो सुगंध आहे, तो जो गंध आहे, तो विषयाकडे न जाता कुठे जातो? मग तो त्या कुंडलिनीमध्ये समाविष्ट होऊन जातो. त्या कुंडलिनीला शब्द वापरला आहे मध्यमे माझी. मध्यमा म्हणजे कुंडलिनी, ती सुषुम्ना नाडी. त्या सुषुम्ना नाडीच्या जवळ जी कुंडलिनी खाली मुंडी घालून बसली आहे, तिच्यामध्ये हा गंध जो आहे तो समाविष्ट होऊन स्थिर होऊन जातो. बाकी एरवी सामान्य लोकांच्या बाबतीत श्रोते हो, कुठलंही इंद्रिय आधी विषयाकडे वळतं आणि मग ज्ञान होतं आपल्याला. डोळ्याचा विषय रूप असेल तर दृष्टी पहिल्यांदा रूपाकडे जाईल. नाकाचा विषय गंध असेल तर ती घ्राणेंद्रिय पहिल्यांदा त्या गंधाकडे जाईल. जिभेचा विषय रस असेल तर जीभ पहिल्यांदा रसाकडे जाईल. पण या योग्याची कुंडलिनी जागृत झाली आहे, त्याला चंद्रामृत मिळालेलं आहे. म्हणून त्याचा जो गंध हा विषय आहे तो डायरेक्ट त्या मध्यमेमध्ये स्थिर होतो जाऊन, तो विषयाकडे वळत नाही. म्हणजे विषयांची आणि इंद्रियांची ऐसी का तैसी होऊन गेलेली श्रोते हो, कुंडलिनीची कृपा आहे सगळी. ओवी क्रमांक 247. तव तव वरिले कडेनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी. आता आलं चंद्रामृत. ही जी कुंडलिनी आहे, हिनी योग्याची किती कठोर परीक्षा पाहिली आहे हे मागल्या काही ओव्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे. उजवी टाच गुदद्वारापाशी रोवल्याबरोबर त्या अपान वायूला त्रास होतो आणि ती कुंडलिनी पिढीतून ती जी जागृत होते. लाल चुटक नागिणीसारखी खाली मुंडी घातलेली कुंडलिनी एकदम तोंड वर करते आणि आकाशात वीज लक्कन चमकावी तशी वर 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 जाते. जाताना योग्याची अग्निपरीक्षा पाहते. योग्याला तलवारीच्या पातीवर नाचवते. जिथे जिथे म्हणून मांस आहे, जिथे जिथे म्हणून चरबी आहे, ते सगळं ती खाऊन टाकते कुंडलिनी. त्याची नखं खाते, त्याचे दात खाते, त्याचे रोम, शरीराची लव आहे ती सगळी खाऊन टाकते. तो योगी कळतच नाही की हा योगी आहे. आणि एकदा का त्याची अशी कठोर परीक्षा पाहिली की मग ती एकदम ते सप्तसागर पिऊन टाकते मस्तिष्कात असलेले. आणि मग सळकन खाली जाऊन सुषुम्ना नाडी खाली ती तृप्त होऊन खाली मुंडी घालून पडून राहते. योग्याच्या परीक्षेमध्ये योगी पास झाला आहे, उत्तीर्ण झाला आहे. एकदा का ती सुषुम्ना नाडी खाली कुंडलीने बसली स्थिर होऊन की मग शरीराचा तो खालचा भाग आहे, तिथे उतार आहे. त्या उतारामुळे वरती मस्तिष्कामध्ये असलेलं चंद्रामृत खाली 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 येतं आणि कुंडलिनीच्या मुखात पडतं. कुठलाही द्रवपदार्थ उताराकडे वाहतो. चंद्रामृताचं तळं वरती आहे आणि शरीराचा ढाळ खाली आहे, म्हणजे उतार खाली आहे. म्हणून ते चंद्रामृताच्या तळाचे थेंब 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 सगळे कुंडलिनीच्या मुखात येऊन पडतात. हो श्रोते, काय करणी आहे, काय शरीरविज्ञान, काय आहे शरीरविज्ञान. एवढ्याशा 12 वर्षाच्या माऊली आपल्याला हे सगळे शरीरविज्ञान सांगतात आहे की वरिले कडेनी ढाळे. ढाळे म्हणजे उतार, शरीराच्या वरच्या भागाकडून खाली उतार असतो. त्यामुळे चंद्रामृताचे तळे, वरती चंद्रामृताचं तळं आहे. कानवडोनी मिळे, ते कानोडं होतं, किंचित तिरपं होतं आणि शक्तिमुखी, आणि ते कुंडलिनीच्या मुखामध्ये पडतं. काय योजना असेल बघा ना तुम्ही. चंद्रामृताचं तळं मस्तिष्कात आहे, तर शरीराला खाली ढाळ आहे आणि कुंडलिनी खालीच बसली आहे ना. मग ते चंद्रामृताचं तळं थोडं कानोडं होतं. कोणासाठी हो? कुंडलिनी माईसाठी ते कानोडं होतं. आणि त्या कुंडलिनीच्या मुखामध्ये ते चंद्रामृताचे थेंब 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 पडत राहतात. तिला अमृत प्राप्त होतं. ओवी क्रमांक 248. तेणे नाळके रसभरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राणपवने. आता त्या चंद्रामृताचं तळं थोडं कानोडं होतं आणि शरीरातनं झिरपत ते कुंडलिनीच्या मुखामध्ये चंद्रामृत पडतं. आता काय होतं? तेणे नाळके रसभरे, त्या कुंडलिनीच्या नळकांडीमध्ये तो रस भरतो. नागिणीसारखी आहे ती, तिच्यामध्ये तो सगळा चंद्रामृताचा रस पुरेपूर भरतो कुंडलिनीमध्ये. आणि तो सर्वांगा माझी संचरे, आणि कुंडलिनीमधून तो सगळ्या अंगामध्ये संचरत जातो.
जसं ते चंद्रामृताचं तळ कानोडं होतं आणि कुंडलिनीमध्ये तो रस पडतो, तसा कुंडलिनीच्या द्वारे तो आपाद मस्तक ते चंद्रामृत सगळ्या शरीराला प्राप्त होतं. पावलापासून तर मस्तकापर्यंत कुंडलिनीद्वारे ते सगळं चंद्रामृत शरीराला प्राप्त होतं. योग्याला मिळालेलं सर्वोच्च अक्षर असं आंदण हे कुंडलिनीकडनं. तिच्याकडनं सगळ्या शरीराला असं एक ते चंद्रामृत मिळतं. मग पुढे म्हटलं आहे, जेथीचा तेथ मुरे प्राणपवने, आणि त्यामुळे प्राणवायू जो आहे तो जिथला तिथे मुरतो. प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो. कारण चंद्रामृत मिळालं आहे ना श्रोते हो. काय प्राणवायूची ददात असेल मला सांगा तुम्ही त्या योगाला. तो जो सूर्यनाडीमधनं प्राणवायू येतोय तो तिथल्या तिथे मुरून जातो. प्राणवायूची ऑक्सिजनची त्या योग्याला ददातच नाही आहे. सध्या आपण बघतो आहे, ऑक्सिमीटर वापरतो आपण, ऑक्सिजनची लेवल किती आहे सारखी सारखी बघतो. 70-80 आहे का, मग घाबरायला तयार होतो. 90-99 आहे का, मग आनंदित होतो. आपण आनंदित व्हायला आणि दुःखी व्हायला तयार असतो. थोडंसं कमी आलं की दुःखी, थोडीशी जास्त आली लेवल की आनंदित. या योगाला तसं काहीच नाही ना हो. कुंडलिनीने चंद्रामृत टाकलंय, त्यामुळे प्राणवायू तिथल्या तिथे आहे. ऑक्सिजनची कमतरता नाहीच नाहीच नाहीच. प्राणवायू तिथल्या तिथे मुरतो आहे. ओवी क्रमांक 249. तातलिये मुखे तातलिये मुसे, मेण निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे वोतलेली. तातलिये मुसे, मेणाची मूस करावी. तातली म्हणजे मेण. मेणाची एक मूस बनवली, साचा बनवला, ढाचा बनवला. मग मेण निघोनी जाय जैसे, त्या मुशीमध्ये लोखंडाचा उकळता रस ओतला की मग ते मेण निघून जातं, बाजूचं मेण निघून जातं. मग कोंदली राहे रसे वोतलेली, आणि मग ती आतला जो रस आहे तो कोंदलेला त्या आकारामध्ये राहतो. म्हणजे एखाद्या मुशीमध्ये रस ओसला तर ते मेण वितळून जातं आणि आतली मूस तशीच राहते. तसे हे योगी असतात असं म्हणायचं आहे. ही ओवी आपण पुढच्या वेळेस पूर्ण करू. आज इथेच थांबूया. इत्यलम.